नमस्कार. आज आपण अधिकाचा 4था अध्याय घेणार आहोत. काल आपण बघितलं की गाईच्या पोटात 33 कोटी देव कसे जमले, कसे आले, पौल ऋषींनी काय केलं ते आपण बघितलं. आता 4था अध्याय, जसे कर्म तसे फळ. सूत सांगतात की अधिक मासात गोमातेचं दर्शन, तिचं पूजन आणि दान ह्याबद्दल सांगितल्यानंतर ज्या ब्राह्मणाला असं दान द्यायचं तो ब्राह्मण कसा असावा हे पण भगवंत लक्ष्मीला सांगतात. ब्राह्मण हा ज्ञानी, शांत स्वभावाचा, अल्पसंतुष्ट आणि विनयशील असावा. तो अहंकारी, गर्विष्ठ, दांभिक आणि लोभी असू नये. ईश्वरनिष्ठ, ब्रह्म जाणणारा, भगवत पूजन, दर्शन, नामस्मरण करणारा, धर्मनिष्ठ आणि आचारनिष्ठ असावा. ब्राह्मण हा क्षत्रिय धर्मी व वाणिज्य कर्मी असू नये. पशुसेवा, कृषी कर्म करणारा नसावा. ब्राह्मणाने सावकारी करू नये, उधारी करू नये, कर्ज घेऊ नये, घेतले तर फेडण्याची क्षमता असावी. कुणालाही जामीन राहू नये, कुणाचंही कर्ज बुडवू नये. तसं जर केलं नाही तर ह्या जन्मीच्या कर्माचं फळ ते पुढील जन्मी कसं फेडावं लागतं याबद्दलची कथा आहे. कुण्या एका गावातला एक क्षत्रिय धर्मी प्रवास दुसऱ्या गावात जातो. काम करून धन कमवतो. पुढे त्याला आपल्या लेकरा बाळांची आठवण येते. पत्नीला भेटीला मन ओढावतो. जमा केलेलं धन गाठीला बांधून तो प्रवास करत घराकडे परत येत असताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली विसावतो. विश्रांतीसाठी घाईनं पुढे जाताना तो तिथंच आपलं धनाचं गाठोडं विसरतो. त्याच्या मागून दुसरा एक प्रवासी तिथं येतो. त्याला अचानक ते धनाचं गाठोडं सापडतं. तो इकडे तिकडे पाहतो, धन घेतो, देवाला नमस्कार करतो आणि पुढील प्रवासाला निघून जातो. त्यानंतर एक तिसरा प्रवासी येतो. सावलीत विसावतो त्याच ठिकाणी. शिदोरी सोडतो, जेवणास प्रारंभ करतो. तोच पहिला प्रवासी परत येतो व त्या तिसऱ्या प्रवाशाला धनाबद्दल विचारतो. पहिला जो प्रवासी होता त्याला त्या शिदोरीची आठवण येते आणि तो परत येतो की आपलं गाठोडं कुठे गेलं आहे म्हणून तो तपास करायला येतो. त्या बिचाराला खरं तर धनाबद्दल काहीच माहित नसतं, कारण दुसरा धन घेऊन गेलेला असतो. तो तसं सांगतो सुद्धा, पण पहिला प्रवासी त्याला लुच्चा समजतो आणि मारू लागतो. जीवे मारण्याची धमकीही देतो. तो बिचारा नारायणा धाव, देवा धाव म्हणून प्रार्थनाही करून देव काही त्याच्या मदतीला धावत नाही. हा सर्व प्रकार नारद मुनी पाहत असतात. ते तडक वैकुंठात जातात आणि नारायणाला विचारतात, देवा, अरे हा कसला रे न्याय? एकाचं धन जातं, दुसऱ्याला ते सहज मिळतं, तर तिसऱ्याला मात्र धन न चोरताही मार खावा लागतो. उलट त्यानं धावा करूनही तू त्याच्या मदतीला धावत नाहीस, असं का? तेव्हा नारायण सांगतात, नारदा, अरे हा ज्याच्या त्याच्या कर्मफळाचा खेळ आहे. जो जसं कर्म करतो त्याला तसं फळ पदरात पडतं. आता मी काय सांगतो ते ऐक. जो आता निरपराध आहे आणि तरीही मार खातोय ना, तो गतजन्मीचा कर्जदार आहे. ज्याला अचानक धन मिळालं तो गतजन्मीचा सावकार होता. तर त्याने कष्ट करून मिळवलेलं त्याचं धन होत गेलं, तो होता जामीनदार. कर्जदाराने कर्ज फेडलं नाही म्हणून मार खाल्ला. जामीनदाराला आपल्या मेहनतीमधून सावकाराला ती फेड करावी लागली. नारदा, ऋण आणि हत्या यांच्या हातून कुणीच सुटत नाही. विशेष म्हणजे ते तिघही गतजन्मी ब्राह्मण होते. तेव्हा असे ब्राह्मण हे दान देण्यास योग्य नव्हेत. ज्याला दान द्यायचं तो ब्राह्मण सत्पात्र असायला हवा. ब्राह्मणाला अधिक महिन्याला अन्न, वस्त्र, धन हे दान द्यावे. दीप आणि अपूप म्हणजे अनरसे तेही 33 दान द्यावे. असं दान दिले असता पापाचा नाश होतो आणि पुण्य वाढतं. अपमृत्यूचं गंडांतर दूर होतं. मनोकामना पूर्ण होतात. मात्र हे असे पूजन, दान इत्यादी करताना ते ब्राह्मणामार्फत आपण भगवान पुरुषोत्तमासच देत आहोत असा दृढ विश्वास दात्याच्या मनात पक्का असावा. जय जय रघुवीर समर्थ.